पाहिलं? अय्या, किती छान शेत आहे. छान आहे ना? आता ते पहा. काय हे? किती चिखलात बरबटली ही कामं करावी लागतील. मला? माझ्याशी लग्न करेल तिला. ओ माय गॉड. हो. चला आणखी दाखवतो. किती घाण वास येतोय. अर्जू, हे लोक काम तरी कशी करतात रे? या इकडे या. अर्जू, ही पण मला काम करावी लागणार? हो, ही पण आणि ती पण. हे पहा. म्हशी घाण शी. हे सुद्धा मला करावं लागेल. म्हणजे मी म्हशी धुवायच्या? हो, धुतल्यानंतरच ती स्वच्छ होते आणि स्वच्छ दूध मिळतं. पण मी अहो मी ते पहा. शी, कसला रंग लावते ही? रंग? अहो सारवतीये ती शेण आणि माती. शेणात हात घालून सारवायचा? म्हणजे असली घाण कामं आणि असली बायको पाहिजे तुला? हो. तू माझी थट्टाच करतोस. मी जातेच कशी? थांबा. काय हो, काय म्हणाला तिला? मी म्हणालो अशी बायको पाहिजे. अशी? हा अवतार पाहिला? छान आहे अवतार, पसंत आहे आपल्याला. पण तुमचा हा अवतार लुंगीवाला. म्हणजे तुम्हाला पसंत नाही? अवश्य बघताय काय, सांगा ना. काकू, अहो बघताय काय अशा? तुम्हीच की हो मास्तरीन काकू? तुमच्याबद्दल आमच्या लिलीने सांगितलं म्हणून आले बघा. परवा तुम्ही गाणं म्हटलं म्हणे गुराराचं आणि अर्जुनरावाचं त्या बंब्याचं बंदच केलं की हो तोंड. तेव्हा म्हंटल बघू कशी काय ती काळी की गोरी. नाक डोळं जिथल्या तिथं आहेच खरं, पण तुमच्या परी आमची लिलीच साजरी बघा. तुमच्या परी गोरी पिट्ट आणि डोळं कसं टपटपीत आहेत बघा. अहो काकू, असं उन्हात किती वेळ उभं राहणार म्हणते मी. अहो काळ पडाल आणि चक्कर किक्कर येईल की हो तुम्हाला काकू. वाट येऊन बघा की डो भरून. अयो रामा, नक्कल गिक्कल करतेस काय ग माझ्या बोलण्याची? नक्कल कशाला हो काकू, तुमच्याच भागाची की हो मी. खरं? तू कुठल्या गावची ग काकू? तुमचं गाव कुठलं? बसा की हो. माझं गाव बघा दावणगिरीच्या अलीकडं. माझं गाव बघा दावणगिरीच्या पलीकडे की हो. असल बाई असल. बाई या की हो टोपीवाले काका. असं बघत करायला हो टोपीवाले काका. चहा घ्या चहा. अगं चहा इतका मिट्ट मग स्वयंपाक गिपाक येतोय की हो काकू. पण या गावात मिट्ट म्हटलं तर मिरची नाही आणि भाजी म्हटलं तर पाला नाही की हो. ते का ग मिळते की ग सगळं. वटाणा बटाटू आणि टमाटू. हो टोपीवाले काका, घोट्ट घ्या घोट्ट. तर काय म्हणत होते मी बघा, आज करतेच बघा भाकरीचं वटाणा आणि झुणक्याचं टमाटू. भाकरीचं वटाणा आणि झुणक्याचं टमाटू कसं गो करायचं ते? अहो वटाण्यात भाकरी भरायचा आणि टमाट झुणका भरायची बघा. घालशील बघ नवऱ्याला करून चोकात. नवरा का ग कुणीतरी निवडून ठेवला असशीलच की ग तांदळातला खडा. नाव तरी कळू दे. ते सांगायचं नसतं हो काकू. आमच्या लिलीने बघा त्या अर्जुनरावाला निवडलंय तांदळातला खड्डा म्हणून. आता कळलं हो काकू तुम्ही माझ्याकडे का लावतात ते. हो टोपीवाले काका, प्या की घटा घटा.
मला जायचं की हो बाहेर. कळलं ग मास्तरनी, मीही निघालेच आता. काय रे परशुरामा, जे खरंच का रे ही कर्नाटकी? आता मला तरी काय ठाव काकू. कुठे झाला तो सायकलवाले काका? नदीवर पोहायला तू येतोस का रे? अय्यो रामा, तुम्ही सगळी जण माझ्यासारखं कसं बोलता रे परशुरामा? सांगू त्याच काय बघावते. तुम्ही हित आला, हितली हवाच बिघडली की हो काकू. आता जातो की घालू तुझ्या पेटतो. काय हो, काय पाहताय? नाही म्हटलं हे कपडे वाळत घातले. हो का? ते पिळून वाळत घालावे लागतात. ठाऊक आहे. असे वाळायला 2 दिवस लागतील. चांगले 4 दिवस लागू देत. असं हे घ्या. हे काय? आता हे वाळायला 4 दिवस लागतील. हॅलो अर्जू, कसा पकडला चोर? चोर? मला समजलं तू नदीत पोहायला आलास म्हणून. एकटा येतोस काय? चल बघू. कुठं? पोहायला. पण मी तर आत्ताच पोहून आलोय. असू रे काय, एवढं आम्ही बेदिंग सूट घालून आलो तर. बेदिंग सूट? हा बघ कशी दिसते मी. बाप रे, तू माझी थट्टाच करतोस. तू मला सांग, काय मी तुला आवडते की नाही? पाणी कुठून पडलं? पाणी? हा, म्हणजे पाऊस पडला असेल कदाचित. अय्या, पाऊस आणि फक्त आपल्या दोघांवरच? हो, ते ढग रागावले असतील ना आपली ही तुमची लाडीगुडी पाहून. तुझ्याशी लाडीगुडी नाही करायची, मग कुणाशी करायची? आणि आपलं तर आता लग्न ठरलंय. लग्न? कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी? आपल्या दोघांच्या बाबांनी का ठरवलंय? लग्न त्यांचं नाही आहे, लग्न माझं आहे. तू माझी थट्टाच करतोस. कोण आहे तिकडे? म्हणजे ही मास्तरीन आणि मी. म्हणजे तुम्ही दोघे इथं? तरी मला वाटलंच. वाटलं ना, समजलं ना, मग आता जा, एखादा अमेरिकन तरुण शोधा आणि लग्न करा. अर्जू, काय बघतेस? नाही, हेही कपडे अंगावर नसते तर त्याने कदाचित पसंत केलं असतं. शराब. अगलीला काय झालं एकदम? सांग मला, सांग. रडू नको. काय झालं? रडू नको तर काय करू? अर्जुन रामाचं प्रेमाचंच आहे, डोळ्याला बघू. प्रेमाचं चाळ पुन्हा सांग. त्या मास्तरीणी बरोबर मी नदीवर गेले होते, तिच्यासमोर माझी चेष्टा केली, मला नाही नाही ते बोलले आणि माझा अपमान केला. अपमान केला? मास्तरणीसाठी? हो साहेब, तरी मी तुम्हाला सांगत होतो, आता तरी अर्जुनरावांचं लग्न लवकर उरकून टाका आणि आमच्या लिलीला घरात सून म्हणून घेऊन या. बस बस बस, आता मी थांबणार नाही. दिवाणजी, पहिला मुहूर्त शोधा, लग्नाच्या तयारीला लागा. अर्जुना ऐक, पहिला मुहूर्त धरायचा ठरलाय. मुहूर्त? कशाचा? तुझ्या लग्नाचा. लग्न? कुणाशी? अरे ठाव नसल्यागत काय विचारतोय? हिच्या संग. पण ही मला पसंत नसेल तर? मी पसंत नसायला काय झालं? मला नाक डोळे नाही, ते हात पाय नाही. ते सगळं आहे, पण तुमच्यात शालीनता नाही, सभ्यता नाही, रीतभात नाही. या माऊलीची सून होण्याची तुमची योग्यता नाही. हे ठरविणारा तू कोण? आम्ही सारं ठरवलं हाय. तुला बजावून सांगतो, हिच्या संगत लगीन केलं पाहिजे तुला. आबा, ते मला शक्य नाही. अच्छा,
म्हणजे त्या मास्तरनी संग लगीन करायचं ठरवलंयस तू? अजून ठरवलं नाही, पण केलं तर तुमची काय हरकत आहे? हरकत? आमची हरकत काय? पण हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे. हरकत घेणारे तुम्ही कोण? आपल्या बापाला उलट बोलतोस. मी सांगतो तसंच झालं पाहिजे या घरात. माझं ऐकायचं नसेल तर या घरात तुला थारा मिळणार नाही. ठीक आहे. अर्जुनराव जाऊ दे त्याला. कसं लगीन करतो त्या मास्तरनीशी तेच बघायचंय मला.